हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आपण आज कुळीथ किंवा हुलगे त्याची छान अशी भाजी पाहणार आहोत. बिना वाटणाची, पण अगदी मटणाची चव काय म्हणतात अशी नॉनव्हेजच्या पेक्षा पण अशी सुंदर होणार आहे. त्यासाठी मी जे हुलगे आहेत, कुळीथ आहेत, ते 2 दिवस आधी भिजवले होते आणि नंतर बांधून ठेवले होते. कारण ह्याला जे अंकुर म्हणजे त्याला मोड यायला थोडासा वेळ लागतो. स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर आपण कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेतलं. त्यानंतर मोहरी टाकली. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतर जिरे घातले आहेत आणि जिरे पण छान तडतडून द्यायचे. त्यानंतर हिंग घालून घेतला आहे आणि बारीक चिरलेला कांदा घातला आहे. तो छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. छान असा आपला कांदा परतून झाला. त्यानंतर मी लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकली आहे. त्यामध्ये लसणाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं भाजीला खूप छान फ्लेवर येतो. छान असं आपण जे लसूण खोबरं आहे ते छान परतून घ्यायचं आहे. त्यामुळं खूप छान असं चव लागते भाजीला. खूप सुंदर असा वास पण येतो आहे लसणाचा आणि कोथिंबिरीचा पण. छान परतून घ्यायचा आहे बघा. खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतात. आणि जे अंकुरित कुळीथ आहे ते तर खूप हेल्दी असतात, पौष्टिक असतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि फायबर असतं. आणि ज्यांना त्यानंतर हळद घातली आहे आपण. ज्यांना मूतखड्याचा, स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर अगदी औषध आहे. माझा घरगुती काळा मसाला टाकला आहे 1 चमचा आणि छान असं आपण परतून घेणार आहोत बघा. मसाला जेवढा तुम्ही छान परतून घ्याल तेवढी भाजीला चव छान लागते. त्यानंतर एक बारीक चिरलेला टॉमॅटो घातला आहे आणि कोथिंबीर घातली आणि छान परतून घेणार आहोत. थोडंसं आपण पाणी घालणार आहोत म्हणजे आपला जो टोमॅटो आहे तो सॉफ्ट होईल आणि मसाला आहे तो पण छान असा फ्राय होईल. आणि एक सिक्रेट वस्तू टाकणार आहे, त्याने आपली जी भाजी आहे ती दाटसर होणार आहे. त्यामुळं तुम्ही रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा. हे बघा, आपलं छान असं मसाला आहे तो परतून झाला आहे. टॉमॅटो पण अगदी मऊ झाला आहे बघा. आणि इतका सुंदर वास येतो आहे मसाल्याचा. मसाला खूप छान असा कलर पण छान येतो, रंग पण भाजीला, आणि चव म्हणाल ना तर एक नंबरच लागते. अगदी मी त्या मसाल्यामध्ये 32 प्रकारचे मसाले वापरले आहेत. त्यानंतर हे बघा, सिक्रेट वस्तू म्हणजे मी उकडलेला बटाटा आहे तो छान असा हाताने असा स्मॅश करून टाकणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून टाकला तरी पण चालेल, कारण जो उकडलेला बटाटा आहे त्याने आपल्या भाजीला छान असं दाटसरपणा येईल. हे बघा, छान असं परतून घ्यायचं आहे. जे हुलगे आहे ते खूप खाण्यासाठी चांगले, अगदी औषधी आहे. तुम्हाला मिळाले तर अवश्य त्याची भाजी बनवा. आठवड्यातून एकदा तरी खात जावा, कारण आपल्या तब्येतीसाठी खूप छान औषध आहे ते. अनेक आजारांवर तो रामबाण असा उपाय आहे. तुम्हाला जर शक्य झालं तर अंकुरित करून खा, त्याचं सूप करून प्या. मी सूपची पण रेसिपी अपलोड करणार आहे. खूप छान लागतं त्याचं सूप. त्यानंतर हे बघा, मी जे हुलगे कोळीत आहे ते कुकरला 3 शिट्ट्या देऊन छान उकडून घेतले आहेत. हे बघा किती मऊ झालेत. त्यानंतर मी निम्मे आहे ते टाकणार आहे आणि निम्मे आहे ते असे हाताने कुस्करून टाकणार आहे, म्हणजे आपली भाजी आहे ती खूप छान अशी दाटसर होईल आणि खूप छान मधुर अशी भाजी लागते बघा. हे बघा, अशा प्रकारे हाताने स्मॅश केलं आणि ते घालून घेतलं. आवश्यकतेप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. खूप सुंदर भाजी लागते. कुळीथ किंवा हुलगे तुमच्याकडे काय म्हणतात म्हणजे मला कमेंट करून सांगायचं आहे. हे बघा किती सुंदर अशी घट्टसर झाली आहे. थोडंसं मी पाणी गरम करून घालणार आहे, म्हणजे आपली भाजी आहे ती छान चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. छान अशी आपण मध्यम गॅसवर शिजवून घेणार आहोत, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर छान लागेल. खूप सुंदर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर
किंवा भाताबरोबर खाऊ शकता. एवढी अप्रतिम चवीची. आणि जे हुलगे आहेत ते तर खूप छान लागतात. मधुर असं त्याचं कालवण लागतं, भाजी लागते. सुकी भाजी पण करतात त्याची आणि रस्सा भाजी पण करतात. हे बघा किती सुंदर अगदी घमघमाट सुटला आहे बघा भाजीचा. आणि रंग म्हणाल ना तर बघा अप्रतिम आला आहे. मस्त अशी बिना वाटणची मधुर अशी आपली कुळीथ किंवा हुलग्याची भाजी तयार झाली आहे. वरून आपण छान कोथिंबीर घातली आहे आणि हलवून घेणार आहोत. खूप सुंदर अशी. माझा व्हिडिओ आपण कुठून पाहत आहात ते कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानणे मला खूप छान आनंददायी वाटेल. आणि चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. छानशी कमेंट करायची आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे. हे बघा किती सुंदर. आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात अशा छानशा हेल्दी, टेस्टी आणि पौष्टिक अशा रेसिपीमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. चला तर मग लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. छानशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे हेल्दी. पूर्ण व्हिडिओ पहा. पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. बाय बाय.